हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे मेथीचे कोफ्ते। मेथीची आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असतो, सुकी भाजी, डाळ टाकून, बटाटे टाकून, पण आज आपण मेथीचे कोफ्ते करणार आहे। एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रुचकर अशी भाजी होते। त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर असा वेगळा चेंज केला तर एका जे 2 चपात्या आणखी जातील। तर आपण येथे मेथीच्या कोफ्त्यासाठी लागणारी भाजी साहित्य बघूया। टोमॅटोची प्युरी करून घेतली, कांद्याची प्युरी करून घेतली, कांदा आणि लसूण आणि आल्याची पेस्ट केली, मीठ आहे आणि आपण एकदम कमी साहित्यात झटपट होणारी भाजी आहे। काही जास्त वेळ लागत नाही, फक्त हे आपल्याला भजे तळून घ्यावे लागतात। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यासाठी बघा तिखट, गरम मसाला, धणे पावडर आणि हळद हे सगळं मीठ करून आहे। आपण घेतले 2 वाटी बेसन, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतले, हिरवी मिरची लसूण वाटून घेतले, हळद घेतले आणि मीठ घेतले आणि मेथी बारीक चिरून घेतली। आता आपण ना हळद टाकूया, हे हिरवी मिरची लसूण बारीक वाटून घेतले ते टाकूया, तांदळाचं पीठ टाकूया 4 चमचे, चवीनुसार मीठ टाकूया। हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण ही मेथी बारीक चिरून घेतली ती टाकूया, ती टाकली आपण इथे छान याला मिक्स करू आणि जसं पाणी लागेल तसं आपण पाणी टाकूया। पण असं भिजवून घ्यायचं, एकदम घट्ट पण नाही आणि अशी कन्सिस्टन्सी हवी, एकदम पातळ पण नाही। आता आपण तेल तापायला ठेवूया, आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकूया आणि छान हलवून घेऊया त्याला। बेकिंग सोडा टाकल्याने भजे एकदम हलके होतात। आपण भजे टाकूया, तेल तापलंय चांगलं। एकदम मेथीची आपण भाजी करत असतो आणि मेथीचे थालीपीठ करतो, पण हे मेथीचे भजे एकदम कुरकुरीत चविष्ट असतात, खमक करतात। मेथीचे पण भरपूर फायदे आहेत, रोगप्रतिकार शक्ती वाढते, हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे, पचन सुधारते आणि त्वचेसाठी पण फायदे आहे। असे भरपूर केसांसाठी पण मेथी खाल्ल्याने फायदे होते, असे भरपूर मेथीचे गुणधर्म आहे। आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाजी, थालीपीठ, भजे असं करून आपल्या जेवणात समावेश करायलाच हवा मेथीच्या भाजीचा। तर आपण सोनेरी रंग येतो पण त्याला तळून घेऊया। एका साईड सोनेरी रंग झाल्या, कुरकुरीत झाल्या, खुसखुशीत असे आपले झाले। आता आपण प्लेटमध्ये काढून घ्या। आता आपण तेल तापले, मोहरी जिरं टाकूया, आता आपण ना कांदा टाकूया, कांद्याची पेस्ट करून घेतली ती टाकूया, ती छान परतून घेऊया तेलामध्ये। कांद्याची पेस्ट करून घेतली आपण, मिक्सरमध्ये वाटून घेतली, त्याचा तवा आपण तेलात परतून घेऊया, म्हणजे याचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत छान होती ही भाजी। आणि ते मेथीचे कोफ्ते आपण मेथीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर हे एकदम वेगळ्या पद्धतीने एकदम टेस्टी रुचकर होते। 2 मिनटं आता आपण ह्याच्यात ना आलं लसूणची पेस्ट करून घेतली ती बघा, ती टाकूया, ते परतून घेऊया। आता आपण ह्याच्यात ना टोमॅटो प्युरी टाकूया, टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकूया। पण हे आता जरा आपण हे ना तेल सुटेपर्यंत परतून घेऊ छान, तर थोडं तेल सुटायला लागलं आहे। आपण याच्यामध्ये हे लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि धणे पावडर हे सगळं मिक्स करूया। तर छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। आपल्या साईडनी एकदम मसाला एकदम छान परतला गेला आहे, साईडनी तेल सुटत आलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातलं मिसळून त्याच्यात पाणी टाकूया,
आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, याला हलवून घेऊया। त्याच्यानंतर हे आपण कोफ्ते हे केलेले भजे मेथीचे हे उकळी आल्यानंतर टाकायचे, नाहीतर ते फुटून जातात। उकळी येऊ द्यायची छान, नंतर मग भजे टाकायचे। आपण रस्सा बघा आपला उकळतोय, आता आपण याच्यात ना हे कोफ्ते आहे ना मेथीचे ते टाकूया। उकळताना टाकायचे नाही, आपण हलवून घ्या। त्याच भाज्या मेथी बटाटा मेथीची डाळ टाकून भाजी आपण त्याच भाज्या करतो, तर हे मेथीचे कोफ्ते एकदम टेस्टी चविष्ट होतात। आता स्लो करायचा आणि झाकण ठेवूया। आपण झाकण काढूया। आता आपण बघा हलवून घेऊया छान। आपण कोफ्ते ते मुरले एकदम छान बघा। छान आपलं बघा। आता प्लेटमध्ये सर्व करूया। बघा आपले मेथीचे कोफ्ते रेडी आहे, एकदम पौष्टिक आहे। आपण त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो, तर हे वेगळ्या भाजी आपली केली तर घरचे लहानांपासून मोठे एकदम खुशच होतील। चवीत एकदम वेगळा चव भाजीला येते, तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा। झटपट होणारे, काही जास्त आपण ह्याच्यात मसाले वाटण नाही टाकलं आहे, नुसतं आलं लसूणची पेस्ट टाकली आणि गरम मसाला, जास्त असं खोबरं दाण्याचं कूट वगैरे न वापरता, पण तरी पण टेस्टी होणारी ही भाजी आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब आणि सपोर्टमुळे मला असंच नवीन नवीन रेसिपी घेण्यासाठी उत्साह मिळेल। लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। थँक्यू।